तुम्ही आमच्या रुद्राला नेलाय ना, त्याला नीट चारा घाला माझ्यावानी, म्हणजे तो रडणार नाही. आज संध्याकाळची वेळ आहे आणि सर्व प्राणी आपले शेडमध्ये आहेत. मुलगा त्या पारनेरच्या दादांना सांगतोय की काका माझ्यासारखं त्या रुद्राला खायला घालायचं, म्हणजे तो रडणार नाही आहे. म्हणजे आम्ही जेव्हा शेडमध्ये येतो, आता हे खेळायचं चाललं आहे त्याचं, तर कसं होतं की हे कमी प्राणी आहेत आपल्याकडे, म्हणजे थोडेफार जास्त प्रमाणात काय प्राणी नाही आहेत, कमी आहेत. त्याच्यामुळं आम्ही काय करतो, लहान मुलावानी त्यांना सांभाळणे, खेळणे, त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. त्याच्यामुळे जेव्हा एखादा प्राणी विकतो किंवा एखादा प्राणी आम्ही दुसऱ्यांना देतो, तेव्हा 5 ते 6 दिवस आमच्या शेडमध्ये पण नाराज असतात सर्व. माझी पण मुलं नाराज असतात. पण जसं मेंढीपालन आपण करतो, जसं जसं वाढेल तेव्हा थोडं वेगळ्या पद्धतीनं होईल आणि त्याच्यानुसार मग काय सवय लागत जाते, त्याप्रमाणे होतं. पण आता आपण जो मेल दिला होता, म्हणजे इथून ते पारनेरवाले दादा भोरला घेऊन गेले होते आणि भोरवरून त्यांनी तो मेल जो काय आहे तो तिकडून पारनेरला घेऊन गेले होते. तर काय जेव्हा ते पारनेरवाले दादा भोरमध्ये घेऊन गेले आणि भोरमध्ये त्यांनी सोडला होता, आणि आमच्याकडची एक सवय आहे, कोणताही प्राणी तुम्ही आमच्याकडून घेऊन जाता किंवा कोणालाही जेव्हा आम्ही देतो, बिना रशी बांधता देतो. फक्त जो मोठा मेल आहे आपला, त्यालाच थोडीफार रशी लावावी लागते. नाही तर लहान जी कोण पिल्लं असतात आपल्याकडची, भीमा म्हटला, भीमालासुद्धा बिना रशीचा तो माणसाच्या मागून जातो, कारण त्यांना सवय लावलेली असते आपण की माणसाच्या मागून जायचं. कधीच म्हणजे लहान कोकरांना आमच्या रस्सी लावून किंवा काहीही करावं लागत नाही. तर ते लहान कोकरांना आमच्या सवयीच असते, तर ती त्यांच्या मागून जात असतात. आता हे बघा 2 दिवसाचं पिल्लं आहे, 2 दिवसामध्ये ते खेळत आहे. इकडे ही सर्व अशी लहान पिल्लं गँग बसलेली असते. त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ ह्यांना देत असतो. आणि जास्त वेळ दिल्यामुळे काय होतं की ह्यांचं आणि माणसाचं एक चांगलं कनेक्शन राहत असतं. त्यामुळे जेव्हा पण आपण कोणाला प्राणी देतो, तेव्हा ते प्राणी त्यांच्या मागून जात असतात. कुठलाही माणूस असू द्या, मग जेव्हा ते घेऊन जातात तेव्हा ते बिना म्हणजे रस्सीचा किंवा बिना दोरीचा जरी नेला तरी तो त्यांच्या मागून जाऊ शकतो. आणि आता हे सर्व प्राणी आपले म्हणजे गॅलरीमध्ये मध्ये आलेले आहेत, कारण त्यांना वाटते की आपल्याला खेळायला तरी भेटेल, नाहीतर एकतर खुराक तरी भेटेल, किंवा ही सर्व असं गोंजरलं तरी जाईल. आणि ह्याच आशेने ते शेडमध्ये असतात. तर आत्ता कालपासून मुलगी काय शेडमध्ये आलेली नाही, कारण तिचा रुद्र गेलेला आहे. तर ती म्हणते की थोडे दिवस नंतर मग मी शेडमध्ये येणार आहे. तर आत्ता संध्याकाळचं खेळायचं चाललं आहे पिल्लांचं. आणि आमच्याकडं जो शिवा आहे, हा शिवा आहे आपला. आणि शिवाची एक खासियत आहे, म्हणजे त्याला जी शिंग आलेलं आहे, आता आपण त्याला ठेवणारच आहे शेडवरती, कारण की आपली एक इच्छा आहे की जर असा एखादा मेल असेल तर त्याला ठेवायचा आहे, कारण त्याची शिंग खूप चांगल्या पद्धतीनं आलेले आहेत. आणि असे क्वचित मेल होतात, म्हणजे नारीस्वर्णामध्ये क्वचित असे मेल होतात. तर माझ्याकडे जो सुरुवातीला नर होता तो अशा पद्धतीतला होता की ज्याला शिंग आली होती. तर आणि ही जेवढी लहान कोकरं तुम्ही सांभाळाल, म्हणजे माझं एकच वैयक्तिक मत आहे सर्वांना सांगणं की तुम्ही जेव्हा ही लहान कोकरं सांभाळताना, तर 3 महिने काय पद्धतीनं सांभाळताय. आता ते दानवले साहेबांनी सुद्धा मला फोन करून सांगितला की तुम्ही म्हणता म्हणून आम्ही सांगतो. तर म्हटलं की तुम्ही बोलताय जे की 3 महिन्यामध्ये पिल्लंच सांभाळली पाहिजेत, आणि जी पिल्लांचं जे काय वजन असतं किंवा जी काय क्वालिटी व्हायची असते, तर तुमचा मेल पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की 3 महिने पिल्लं का सांभाळायची. तर त्याची बोन साईज, म्हणजे जी छातीची साईज असते किंवा कमरेवरती जो कमरेवरती जो हात टाकून जे चेक करतात, ही जी साईज असते ना, ती लहान पिल्लांमध्ये एकदम क्वालिटी असते. फक्त ही क्वालिटी कधी होते की जेव्हा लहान पिल्लांना चांगलं योग्य खायला भेटतं किंवा योग्य प्रमाणात त्यांना एन्जॉय करायला भेटलेले असते, दूध चांगलं असतं, आणि जेव्हा ते पोटामध्ये असतात त्यांच्या आईच्या, तेव्हा त्यांना जो काय खुराक किंवा जो काय त्यांना भेटलेलं असतं त्याच्यानुसार मग ती हे करत असतात आणि ॲक्टिव्हिटी करत असतात. आणि आज बघा हे सर्व शेडमध्ये जे चाललं हे रोज संध्याकाळचं चाललेलं असतं, कारण ह्या पिल्लांना थोडी एक वर्किंग चाललेली असते, म्हणजे जे काय खेळणं आहे तिकडे. आता ते 2 दिवसाचं खेळायची तयारी चालली आहेत. तोही मेल आहे तिकडे जो व्हाईट आहे, दुसरा एक उड्या मारतोय बाहेर. म्हणजे हे संध्याकाळचं जे आमचं 7-7:30च्या नंतर जे असतं ते हे सर्व खेळत चाललेलं असतं एक प्रकारे. जसं की दिवसभर कंटाळा आल्यानंतर आपण संध्याकाळी शाळेमध्ये खेळायला पाठवतो, जसं शाळेतली मुलं सुटतात आणि त्यांना एन्जॉय वाटते, तसं शेडमध्ये आम्ही संध्याकाळचं सर्व पिल्लांना खेळायला सोडत असतो. आणि त्यांचा रिझल्ट जो आहे तो 1 नंबरच येत असतो.
माझ्याकडचीच पिल्लं अशी होतात किंवा माझ्याकडेच पिल्लं अशी आहेत तर असं काहीच नाही आहे. तर सर्वांकडचीच पिल्लं अशी होतात. फक्त सुरुवातीला तुम्हाला जो काय गाभण काळामध्ये खुराक द्यायचा असतो तो तर आम्ही नेहमीच सांगत असतो. आणि जी काही पिल्लांची म्हणजे प्रत्यक्ष पाहणे आणि व्हिडिओत पाहणे खूप वेगळं अंतर येतं. कारण प्रत्यक्षात प्राणी हे वेगळे दिसतात आणि व्हिडिओमध्ये खूप सारे प्राणी वेगळे दिसत असतात. कारण काय होतं की आपण व्हिडिओ एवढे आपण म्हणजे आपल्याला एवढी काही माहिती नाही की व्हिडिओ कसे करायचे वगैरे, पण त्याच्यामध्ये प्राण्यांची क्लिअरिटी आणि क्वालिटी एवढी काही दिसत नाही. पण जर काय तुम्ही स्वतः जरी असा प्रयोग केला प्राण्यांवरती घरी चाऱ्याचा, खुराकाचा, ह्या सर्व गोष्टीचा, तर सर्वांचेच प्राणी म्हणजे माझेच चांगले होतील किंवा माझ्याकडेच चांगले होतील असा काही प्रश्न नाही. तर सर्वांचेच प्राणी असे म्हणजे जे काय आता हे चाललं आहे शेडमध्ये ह्या पद्धतीनंच नाचत असणार. तुमचेही प्राणी त्याच पद्धतीने करतील. फक्त तुम्हाला चाऱ्याचं आणि खुराकाचं नियोजन करायचं आहे. तर आता याच्यामधला आपला विरासुद्धा जाणार आहे. फक्त आपण शिवाला ठेवणार आहे का. आता बघा शिवाची आणि विराची टक्कर चालले. तर हे नारी सुवर्णमध्ये लहानपणापासूनच असतं. आणि ही पिल्लं जी आहेत बघा एक अशी म्हणजे सर्व आता बघा हा शिवा तुम्ही म्हणता ना नारी सुवर्ण म्हणजे शांत असतं किंवा काय असतं, तर हे आत्तापासूनच टक्कर मारतात. म्हणजे ह्यांचा जो गुणधर्म जो आहे नारी सुवर्णाचा तो लहानपणापासूनच टक्कर मारण्याचा असतो. त्यांना म्हणजे तुम्ही मोठं झाल्यानंतर टक्कर मारतील वगैरे तसलं काय नसतं. तर ते लहानपणापासूनच त्यांच्या अंगामध्ये ती ॲक्टिव्हिटी असते. कारण ते बघा किती काय त्यांचं चाललं आहे दोघांचं. हे दोघंही नर आहेत बघू शकता तुम्ही. लोक बोलतात ना की हे नारी सुवर्ण शांत असतं किंवा काय, तर हे त्यांना शिकवायची गरज नाही किंवा त्यांना कोणी शिकवलं पाहिजे असंही काय नाही. तर ते त्यांच्या रक्तामध्येच असतं. त्याच्यामुळे ते भविष्यामध्ये सुद्धा टकरा मारतात. आणि कोणताही मेल न्या तुम्ही म्हणजे माझ्याकडचाच न्या किंवा कोणाकडचा न्या, काही जरी केलं तरी तो सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा टक्कर मारणार. हे 100% मी लिहून देतो आहे. ज्यांना वाटत असतं की हे नारी सुवर्णाचं मेल भविष्यामध्ये शांत किंवा रिलॅक्समध्ये राहतात, तर तशा काही गोष्टी नसतात. तर हे नारी सुवर्ण भविष्यामध्ये पण असंच पद्धतीने ॲग्रेसिव्ह असतात. 2 ब्रीडर ठेवू तुम्ही शकत नाही शेडमध्ये. तर हे जे लहान कोकरं असतात आत्ता तर लहानच आहेत, पण जेव्हा ही मोठी होतात तेव्हा मात्र तुम्ही 2 ब्रीडरसुद्धा तुमच्या शेडमध्ये ठेवू शकत नाही. कारण ती त्या पद्धतीनं ॲक्टिव्हिटी आणि जर कोण म्हणत असेल की नारी सुवर्णाचे मेल मारत नाहीत किंवा शांत असतात, तर तसं काही नसतं. जर काय तुम्ही लहानपणी त्यांना जर असे सांभाळले, आता हे बघू शकता समोरासमोर 2 मेल आहेत मोठे आणि त्यांची जी ॲक्टिव्हिटी आहे तो तुम्ही म्हणजे कुठलाच मेल असा नसतो की जर काही 3 महिन्यामध्ये जर त्याला चांगला सांभाळला असेल तर तो असा म्हणजे ॲक्टिव्हिटी करणारच आहे. आता हा शिवा जो आहे ज्याला शिंग येत आहेत तो तर एवढा म्हणजे माझ्या माहितीनुसार जो माझ्याकडे पहिला मेल होता ना तो तर एवढा खतरनाक होता. तर त्या पद्धतीनं जर झालाच तर मी माझ्या शेडवरतीच त्याला ठेवणार आहे. कारण असे मेल जे असतात ते खूप म्हणजे दिसायलाही एकदम डेंजर असतात आणि एकदम म्हणजे दिसायला वेगळ्या प्रकारचे असतात. त्यामुळे मला तो जो शिंगवाला मेल आहे तो आपण कुणाला देणारच नाही, तर तो आपल्या शेडमध्येच ठेवणार आहे. आणि तो तर सिंगल पिल्ल्यामधलाच आहे. म्हणजे देताना पण सुद्धा आपण प्रत्येकाला कन्फर्म करूनच देत असतो की किती पिल्लामधला आहे, सिंगल पिल्लामधला आहे की दुसऱ्या पिल्लामधला आहे. तर हे सर्व आपण पहिल्यांदाच सांगत असतो. आणि आता इकडे तुम्हाला जोडी एक दाखवतो. हां, आता हे असं खेळणं पिल्लांना आमच्याकडे म्हणजे लहान पिल्लांना सोबतच राहावं लागतं. आणि हा बघू शकता शिवा, जर कुणाला पाहिजे असेल तर सांगा. आत्ताच तो काय सांगतोय बघा, तुम्ही बघू शकता. तो 1 महिन्याचा आहे आणि हा 3 महिन्याचा आहे. पण तरीसुद्धा त्याच्याबरोबर तो खेळतोय म्हणजे टक्कर मारायला आत्ता शिकतोय. आणि त्याची ताकदीचा तुम्ही अंदाज लावू शकता आत्तापासूनच. त्याच्यामुळे आम्ही त्याला घरीच ठेवणार आहे. कारण त्याला शिंग येणार आहेत म्हणून एकमेव त्याचं कारण आहे घरी ठेवण्याचं. बाकी नारी सुवर्णाचा कुठलाही मेल माझ्याकडनं न्या, कोणीही नेला तरी ह्या पद्धतीनं ते मेल असणार आहेत. आणि जरी छोटे असले तरी हे असे कार्यक्रम करत असतात. आणि मोठे झाल्यानंतर तुम्ही विचारच करू शकत नाही की ते काय करू शकतात. त्यामुळे फक्त नारी सुवर्णाचे मेल सांभाळताना योग्य काळजी घ्या, अजिबात काय होणार नाही. तर हे बघू शकता. आता हा जो सफेद मेल आहे आपला छोटा, हे 2 दिवसाचं पिल्लं आहे. हा एक सफेद 2 दिवसाचा मेल आहे. आणि शिकडे जो एक माझ्याकडे आहे ह्याचं बघू शकता. आता हा जो आहे त्यांच्यापेक्षा मोठा आहे, पूर्ण व्हाईट आहे. आणि
एक दादा आहेत, त्यांनी मला त्याचा व्हिडिओ मागितला होता. तर हे तुम्ही कसंही बघितलं आणि काहीही केलं ना, तरी 3 महिन्यानंतर तुम्हाला हे वेगळ्या प्रकारे दिसत असतं. कारण त्यांची ॲक्टिव्हिटी जी आता तिकडे करतायत त्या प्रकारचे हे शिकत असतात. त्यामुळे 3 महिन्यानंतर हा सुद्धा जो मेल आहे तो त्या पद्धतीचा असणार आहे. फक्त ह्याचा फेस म्हणजे जो कलर जो आहे तो पूर्ण व्हाईट आलेला आहे. आणि हा पण बघा, हा 2 दिवसाचा इकडे, हा पण व्हाईट आहे. आणि ही सर्व फिमेल आहेत, ह्या सर्व फिमेल आहेत. आणि ह्यांचं एकमेव कारण म्हणजे चारा, खुराक. तुम्हाला सर्व जर काय केलं, ह्या अशा जर फिमेल तुम्हाला फिरवायच्या असतील शेडमध्ये, नाचून दाखवणं किंवा मुलांबरोबर खेळणं जर पाहिजे असेल, तर तुम्हाला फक्त म्हणजे चारा, खुराक ह्या 2 गोष्टी जर कन्फर्म केल्यात ना तुम्ही व्यवस्थित, तर 100% पिल्लं होतात, चांगली राहतात. आणि हे बघा, तुम्ही म्हणाल की आमच्याकडची थंडी आणि तुमच्याकडच्या थंडीमध्ये खूप सारा फरक असतो. तरीसुद्धा बघा, हे 2 दिवसाची पिल्लं, अजिबात कुठल्याला थंडी वाजत नाही किंवा कुठल्याला आपण हिटिंगची व्यवस्था वगैरे असलं काही करत नाही. कारण काय आहे, हिटिंग करत बसणे किंवा त्यांना खायला लहान असल्यानंतर मग त्यांची जास्त काळजी करणे, ह्या सर्व गोष्टी कधी होतात, जेव्हा आपण त्यांना पोटामध्ये असताना किंवा त्यांच्या आईच्या पोटामध्ये ते असताना जेव्हा खुराक कमी पडतं, अशावेळी ती तशी पिल्लं होत असतात. आता इकडचा जो गँग आहे, ही सर्व ही म्हणजे आता खेळण्याची गँग आहे. पहिला तर एकटा भीमा आमचं शेड गाजवायचा, पण आता हे दोघं आहेत. त्याच्यामुळे शेड तर संध्याकाळचं एकदम जसं काय म्युझिक लावल्याप्रमाणेच वाजत असतं. आणि हे 2 जेवढे पण मेल असतात तुमच्याकडे नारी सुवर्ण, कधीच शांत बसणार नाहीत. कारण ते 3-3.5 महिन्यानंतर जर सांभाळायचं म्हटलं तर त्यांना सेपरेट कप्प्यामध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं.